तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी. बाई बाई, काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला, मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.
घुमटे ते करा माझे घुमटे ते करा माझे हरे जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन साधू संत जीवन रामाजी घुमटे जगरा साधू संत जीवन साधू संत जीवन घुमट करा माझे घुमट करा माझे भाल बोझे तुमासी तुम्हासी भज बोझे भाल बोझे तुमासी भाल बोझे तुमासी भाल बोझे तुमासी आता तुम्ही रामाजी महादे घुमटे जगरा भार बोझे तुम्हासे भार बोझे हरे बार बोझे हरे बार बोझे रे भार
वंचिले ते पायापासी नाही आसी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायास गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हास योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगाद प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया बोला दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त देहो निवासी सकल संत हृदय सम्राट ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड उत्कृष्ट असा भंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला
जिरे मिरे दालचिनी बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय. विठाला 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 विठाला. गोपाळा यांचा चार चरणाचा अत्यंत सुंदर महत्वाचा गोड उत्कृष्ट असा अभंग या ठिकाणी आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. कीर्तन महर्षी श्री संत मारोतराव महाराज आदरणीय मोठ्या महाराजांची आज पुण्यतिथी आहे. आजचा दिवस महाराजांच्या स्वर्गारोहणाचा दिवस. त्या दिवशी आदरणीय प्रातस्मरणीय मोठ्या महाराजांनी पंढरपूर नगरीमध्ये भूवैकुंठ असणाऱ्या पंढरीमध्ये हा मृत्यू लोकामध्ये मिळालेला देह चंद्रभागा मातेच्या किनाऱ्यावरती समर्पित केला. विठाला 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 विठाला. महान संतांची आज पुण्यतिथी आहे. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग दंडवत करून सेवेला प्रारंभ करायचा आहे. त्यांचीच सेवा आहे. आपल्या गावातील सर्वांचे परिचित असणारे परमार्थ प्रेमी आदरणीय आमचे मित्र गोपाळ भाऊ खटिंग यांनी मागच्या वर्षीपासून वर्षी उत्सवाचे आयोजन केलेले. आदरणीय सुदाम भाऊनी निमंत्रण दिलं आणि त्यांची साऊंड सिस्टीम आदरणीय आमचे पांडुरंग भाऊ आहेत. उपस्थित ज्यांनी सुंदर गोड चाल गायली ते दोघंही संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण आमचे ढगे महाराज तथा श्री हरिभक्तीपरायण अंकुश महाराज रहाटीकर दोघांनाही खूप खूप धन्यवाद. तिथे सर्वच दिग्गज भजनी मंडळी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि खरं पाहता ही सगळी जी वारकरी मंडळी शोभा यद्दिती आहे हे सगळे बालगोपाळ मंडळी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य भागवत महाराज सुखरे महाराजांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी आणि स्वतः आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. खरं म्हणजे आषाढी द्वादशीला एवढी सगळी मंडळी इथं असतील हे मला अपेक्षितच नव्हतं. परंतु खूप आनंद आहे. महाराज मोठ्या महाराजांच्यावरती असणारी आपली ही श्रद्धा आहे. आपल्या या परंपरेवरती असणारी आपली ही श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा दिसून येते. खूप आनंदाची गोष्ट आहे.
उपस्थित माझ्यासमोर बसलेली ही आदरणीय सर्व महाराज मंडळी, परिचित अपरिचित सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि सुंदर असं साऊंड सिस्टीम आहे, गोड असं यूट्यूब चॅनल आहे. तुम्हालाही दादा धन्यवाद. काय नाव आहे चॅनलचं? माऊली कीर्तन सोहळा. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. आणि गोपाळ भाऊंना सर्वात जास्त धन्यवाद. तुमच्यामुळं ही सेवा ही आपल्याला करायला मिळत आहे. विठ्ठला आज कीर्तनातली चांगली समोर उपस्थित आहे. महाराज, का ज्यांनी चांगलं कार्य केलं त्यांना काही वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, केले उपकार अगणित, केले उपकार अगणित, केले उपकार अगणित. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित, केले उपकार अगणित. होती उपकार पुन्हा नाही पार, होती उपकार अगणित, होते उपकार अगणित. चांगला रस्ता दाखवला, मार्ग दाखवला. उपकार आहेत, अगणित उपकार आहेत. त्याचं गणित होणार नाही, वर्णन करता येणार नाही. म्हणून गोपाळ भाऊंना खूप खूप धन्यवाद. कालचा आषाढी एकादशीचा उत्सव त्यांचेच बंधू त्यांनी उत्सव साजरा केला. कालही संपूर्ण गावभर दिंडी झाली. ही सगळी विद्यार्थी मंडळी आदरणीय महाराज उपस्थित होती. आजही सगळी मंडळी, महाराज मंडळी, विद्यार्थी उपस्थित, संपूर्ण गाव उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं बंडू महाराज म्हणत होते बाहेर पाहिजे होतं, पण ऐका ना, जिथंही आहे तिथं फार गोड आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आज एका महान संतांची पुण्यतिथी आहे, ज्यांनी आपल्या जीवनावरती फार मोठे उपकार केले. महाराज फार मोठी कृपा केली. कृपा करण्यामध्ये, मार्ग दाखवण्यामध्ये संत नंबर 1 ला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. कृपा करण्यामध्ये आणि मार्ग दाखवण्यामध्ये संतांचा क्रमांक 1 लागतो. याचं कारण आहे, त्यांनी योग्य असा मार्ग दाखवला आणि सर्वांवरती सारखी कृपा केली. हे 2 शब्द महत्वाचे आहेत. योग्य मार्ग दाखवला म्हणजे आपल्याला मार्ग दाखवणारे आपल्या जीवनात अनेक भेटतील, नाही असं काही नाही, परंतु संतांसारखा मार्ग दाखवणारे तुरळक आहेत जगामध्ये. संतच आहेत, दुसरं नाही. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले आधी. कोण? दयानिधी संत. ते संत आहेत आणि दयानिधी आहेत. दया करणारे, कृपा करणारे संत आहेत. त्यांनी अगोदर मार्ग दाखवला. नाही नुसता दाखवला नाही, ते अगोदर मुक्कामाला जाऊन पोहोचले आणि मग सांगितलं तुम्ही याच रस्त्याने या, काही अडचण येणार नाही.
भरवशाने भेटे पांडुरंग. म्हणून तुम्ही याच मार्गाने चला. कोणत्या? जो संतांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने गेलं पाहिजे. आणि संतांच्या मार्गाने जाणारी आपली सगळी मंडळी आहेत महाराज. संतांनी दाखवलेल्या मार्गाने आपण चालतोय म्हणून द्वादशीला हे सगळा उत्सव आहे. नाहीतरी आज सगळी मंडळी, जेवढे काही उल्हासबाज मंडळी, उत्सव करणारी मंडळी, ती सगळे भूवैकुंठ पंढरपुरामध्ये आहे. आता गावाकडे जे राहिले शिल्लक ते फक्त द्वादशी पठाण आपलं हे आज तेवढ्यातही आपली सगळी मंडळी या उत्सवामध्ये मग्न आहेत, रत आहेत, श्रद्धेत आहेत. याला फार मोठी किंमत आहे. याकरता महाराज म्हटली, बाबा रे, तुम्ही संतांनी दाखवलेल्या मार्गाने गेले ना, तुम्हाला आता अडचण येणार नाही. मार्ग दावनी गेले आधी, मार्ग दावनी गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, देण्याची पंथे चालू जाता, देण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही, कुठंच आणि काहीच गुंत म्हणजे अडचण येणार नाही. पण मार्गाने संतांनी दाखवलेलं गेलं पाहिजे. नाहीतरी मार्ग दाखवणारे कमी आहेत का? वाटानं दगड लावलेले, दगड. हो, कटिंग सायाळा 5 किलोमीटर दगड. हो, काही काय माणसं दगडाच्या पलीकडे येताना विचार म्हणलं, हे कटिंग सायाळा इकडेच जातो का? याच्यासाठीच उभा आहे का म्हणलं. काय माणसं बोलते सांगता येत नाही. एक जण म्हणलं, हो सायाळा इकडेच जाते का? सायाळाला इकडं जावं लागतं का? हा रस्ता सायाळालाच जातो का? ते म्हणलं, महाराज रस्ता जात नाही, आपल्याला जावं लागतं. हे लक्षात. माणसं अनेक प्रकारचे आहेत, पण मार्ग दाखवणारे संतांसारखं योग्य आपल्या जीवनात दुसरं कोणी नाही. विठ्ठल आदरणीय, पूजनीय, वंदनीय प्रातस्मरणीय महाराजांकडे पाहत असताना आपल्याला दिसतं त्यांनी आपलं जीवन सुरुवातीपासून आपल्याला मार्गदर्शन केलं, संतांच्या भाषेमध्ये मार्गदर्शन केलं. आदरणीय मोठ्या महाराजांचं जर चरित्र आपण पाहिलं, ही सगळी माझ्यासमोर ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बसली आहेत. याच्यातल्या बहुतांशी मंडळीला माळ मोठ्या महाराजांची असेल. बरोबर आहे का महाराज? बहुतांशी मंडळीला. आणि खरं सांगू बंडू महाराज, आज सगळ्यात जास्त भाग्यवान हेच आहे ज्यांना ज्यांना मोठ्या महाराजांची माळ आहे. मी का म्हणतोय असं माहिती आहे का? याचं कारण आहे, तो संपर्क आला, तो स्पर्श झाला, संतांची संगती घडली आणि त्याच्यामुळं जीवनाचं कल्याण झालं. भागवत महाराज, मला वाटतं तुम्ही तरी महाराजांना पाहिलं असेल, सिनियर आहेत ना तुम्ही. माझं तेवढं काही नशीब कमी वाटतं, जरासं कमी आहे. महाराजांचं दर्शन झालं नाही, परंतु आमच्या गावात आमच्या आजोबा मोठ्या महाराजांचा नेम घ्यायचे आणि ते कीर्तन व्हायचं असं आजोबा सांगतात. मोठ्या महाराजांवरती किती श्रद्धा मंडळीची. आज ते गेल्याच्या नंतर एवढी श्रद्धा होते, त्यावेळेलाही खूप श्रद्धा होती. असं म्हणतात बरीचशी मंडळी, मोठ्या महाराजांचं जर दर्शन एखाद्याला झालं नाही काही मंडळीला, तर मोठ्या महाराजांच्या गाडीचं दर्शन घ्यायचे म्हणे महाराज. बरेचसे कायचं गाडीचं दर्शन घ्यायचे, म्हणजे एवढी श्रद्धा महाराजांवरती होती. याचं कारण आहे, निस्वार्थ जीवनामध्ये सर्वांचं कल्याण व्हावं याचा विचार मोठ्या महाराजांनी केला. ऐका बरं का, काही वाक्य फार महत्वाचे आहे. परमात्मा देतो तो जीवदान. परमात्मा काय देतो? जेने हा जीव दिला दान, त्याचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. देवाना काय दिला? जीवदान दिला. आता ते आपल्याला वाटत नाही, ते द्या सोडून, पण देवानं ही जीवदान दिलं. बरोबर आहे का? खरं आहे का खोटं आहे? देवानं दिला ते जीवदान. बर, आई वडील देतात ते देहदान. आई वडील काय देतात? देहदान. आणि संत देतात ते
कृपेचं दान. कशाचं दान? कृपेचं. आणि ते जे संतांनी दिलं ते कल्पांतरात सरत नाही. कृपाधान केले संते, कृपाधान केले संते, कल्पांती ही सरेना. त्या कृपादानाला काही वेगळंच महत्व आहे. याचं कारण आहे संतांची कृपा सर्वश्रेष्ठ आहे. आश्रीमंत शीत उपकुबार आहे, सगळीकडे जाऊन येतात आणि कोणीही कृपेला पात्र दिसत नाही. आई वडिलाची कृपा नाही असं काही नाही. आई वडीलही कृपा करतात, पण त्यांच्यामध्ये थोडंसं काय, संतांच्या भाषेमध्ये त्याच्यामध्ये थोडं काय अडचण आहे. काय अडचण आहे? त्यांची कृपा आहे, नाही असं काही नाही, परंतु आपल्याच रे करावं. असं जन्म मरण जाया संत संग. आता हा संत संग फार महत्वाचा शब्द आहे. तत्पूर्वी आई वडिलाची कृपा नाही असं काही नाही, पण त्या कृपेला मर्यादा आहे. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये. आपुलियाचा आई वडिलाच्या कृपेची. आणि बस वा वा, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, सखूबाई, ठकूबाई. आपल्याला आपल्या लेकराला सांभाळायचा कंटाळा येतोय. खरंय का नाही माता माऊलीवर? खरं सांगा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की महिला मंडळी लेकरं घरी धिंग धिंग धिंग, हो, आणि झिंग झिंग झिंग. हे म्हणतात माय कवा एकदा शाळा सुरू होत्या तो. हो, कदर आणलाय कोणी? बोला ना, कोणाचे? दुसऱ्याचे आहेत का? आपलेच. मला सांगा, वर्षभर आदरणीय महाराज आपल्या लेकरांना सांभाळतात. बरं, नुसतं सांभाळतात का? चांगलं खाऊ पिऊ घालतात, त्यांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर लक्ष देतात, त्यांच्यावर संस्कार करतात, त्यांना चांगलं शिकवतात. याला म्हणायचं काय? संतांची कृपा. आणि आपलेच लेकरं आपल्यालाच महिना 2 महिने सांभाळणं होत नाहीत, याला म्हणायचं आई वडिलाची कृपा. विठाला याचा अर्थ आई वडील मुलाचा द्वेष करतात असं नाही आहे. याचा अर्थ असा होतो
की कृपा करण्यामध्ये जी क्षमता लागते ती संतांमध्ये श्रेष्ठ आहे, जास्त आहे. आई वडिलाकडे कमी दिसते. याचं कारण आहे, माहिती आहे आई वडिलांना हे आपलंच लेकरू एवढं खोड्या करतं, आणि म्हणून माणसं असं म्हणत असतात, भागवत महाराज कुठं सप्त्याला अशी लेकरं घेऊन गेले, महाराज हो चांगले लेकरं शिकायले तुमच्याकडं. म्हणले हो आहे चांगलं चाललं, आमचं बी हे घेऊन जा. म्हणले काऊन, हे लयच धिंग धिंग करते. म्हणले कोणाचंच ऐका, रोजही भांडणं करायला, कोणाला दगड हाणायले, ते घेऊन जा. ते म्हणले ते हुशार दिसायले, त्याला 90% 95% पडले, ते द्या ना. हा नाही नाही ती ऐकते म्हणले आमचं. हे लक्षात, माणसं असे सोयीनं वागत. पण लक्षात ठेवा, संतांची कृपा जो हुशार आहे त्याच्यावरही तेवढीच आहे, आणि संतांची कृपा जो खोडकर आहे त्याच्यावरही तेवढीच आहे. सर्व बुद्धी पाहे एक वासुदेव पुस्तोनी आठावं तो ते संत साधू ओळखावा मी का रते आई का माया पद. सर्व बुद्धी पाहे एक वासुदेव पुस्तोनी आठावं तो ते साधू संत ओळखावा मी का आई का माया ओळखावा निका का ते कृपेमध्ये श्रेष्ठ आहेत, आणि ती श्रेष्ठता सर्वात महत्वाची आहे. माझे गुरुवर्य स्वामीजी एक उदाहरण फार गोड सांगत असतात. म्हटले आई वडील आणि संत याच्यात फरक आहे. जसं वडील सकाळी सकाळी लेकरू झोपेतून उठलं की ते कसं असतं, लेकरू लहान लेकरू झोपेतून उठलेलं गंगा जमुना समुद्राला मिळालेलं आलेलं असतात, डोळ्यातून चिपडं आलेलं असतात, जाग्यावर झोपीत त्यानं सुशी केलेली असतं. ते तसं घाण लेकरू वडिलाला बाहेर, वडिलानं चांगलं स्वच्छ स्नान केलेलं असतं. द्वादशीचा दिवस आहे, कडक कपडे घातले, म्हटलं तिकडं गोपाळ भाऊचा कार्यक्रम आहे, मंदिराकडे निघायचंय म्हणून निघाले. तेवढ्यात ते पप्पा पप्पा करू लागलं झोपलेलं. ते म्हणले बरी ना पप्पा पप्पा. म्हणजे ज्या वेळेला आई पाहते, आई त्याला तसं करत नाही. संतांचं हृदय आईसारखं आहे. आई त्याचा आवेर करत नाही, मग त्याला उचलून घेते, तेवढ्याच प्रेमानं उचलते, त्याला सुंदर स्नान घालते, नाऊ घालते, आणि नाऊ घातल्याच्या नंतर, स्नान घातल्याच्या नंतर सुंदर त्याला गंध पावडर करते, त्याचा झिटू पाडते, आणि मग वस्त्र वगैरे त्याला घातले, सुंदर असं मोरपीसवर लावलं डोक्यावरती. आता रेडीमेड आलेला ड्रेस नाही का तो, धोती नेहरू शर्ट, ते घातलं की मग लेकरू असं सुंदर दिसतं, त्याला असा वारकरी गंध लावते आई. आणि मग ज्या वेळेला बाप तिकडून फिरून येतो स्वयंपाकाकडून घरी आल्याच्या नंतर म्हणलं वा 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 माऊली माऊली ये ये तिकडे म्हणलं माऊली माऊली काय झालं, मग अशी म्हणलं तेव्हा म्हणलं या आलं नाही, मग आता नाही येणार. तात्पर्य काय, आई संतांचं हृदय आहे, आणि बाप हो चांगलं दिसल्याच्या नंतर त्याच्यावर प्रेम करतो, पण आई सर्वस्वनं त्याच्यावर प्रेम करते. संतांचं हृदय म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेद न पाहता प्रेम करणं, कृपा करणं, हे संतांचं हृदय आहे. त्याच्यामुळे ज्ञानोबारायांचं उदाहरण फार गोड आहे, ज्ञानोबारायांचे शब्द फार गोड आहेत. काय म्हणतात ज्ञानोबाराय, ज्ञानोबाराय काही पाहत नाही. तुका म्हणे तुम्ही, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कवतुके, शृंगारिले बाळ, शृंगारिले बाळ कवतुके, शृंगारिले बाळ, शृंगारिले बाळ कवतुके, शृंगारिले बाळ, शृंगारिले बाळ कवतुके, आले मुखा वाटे, आले मुखा वाटे, अमृत वचने आले मुखा वाटे, आले मुखा वाटे, अमृत वचने आले मुखा वाटे,
मुखा आली मुखा वाटे अमृत वचने ते आजोबा ही जुनी चाल म्हणायची हे म्हणायला जरा थोडस अवघड झालं. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ. संत नुसते कृपाळू आहेत असं नाही, उदारही आहे. आणि ज्या वेळेला बाळाचा शृंगार करतात त्यावेळेला त्याच्या जीवनाचं कल्याण होतं. ज्ञानोपार आहे, कुठल्याही प्रकारचा भेद पाहत नाही. गुरुरे स्वामीजीला फार गोड उदाहरण आणि प्रमाण सांगत असतात. न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार न पाहे यादी टाळ टाळ पाहे सर्वांनी म्हणा न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार पाहे यादी भक्त करुणाकर नानाबाई भक्त करुणा भक्त करुणाकर नानाबाई न पाहे आते कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याते ज्ञानोबरायांची कृपा आहे. न पाहे आती न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई म्हणून ज्ञानोबरायांना आई म्हटलंय, ज्ञानाबाई म्हटलंय. आईचं हृदय आहे, भेद करत नाही, सर्वांवरती सारखी कृपा आहे. बसलेली मंडळी विचार करतील, म्हणतील महाराज देवापेक्षाही श्रेष्ठ कृपा आहे का संतांची? तर हो, निश्चित निर्विवाद सत्य आहे. देवापेक्षाही काकणभर सरस कृपा करण्यामध्ये संत श्रेष्ठ आहेत. नाही त्यांची कृपा श्रेष्ठच आहे. का? एका प्रमाणात फरक दिसून येतो रहाटीकर महाराज. काय प्रमाण आहे? फरक असा आहे, भगवंताचं या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर एकच काम,
देवाला एकच धंदा. भक्त राखे पाया पासे दुर्जनाचे संवारे दुर्जनाचे संवारे दुर्जनासी भक्त राखे देवाचं काय एकच धंदा कोणता? घेवोनिया चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. त्याचा एकच धंदा कोणता? त्याला भक्त दिसला की ती पायाजवळ संरक्षण करतो. धर्म रक्षावया अवतार जेसे धर्म रक्षावया अवतार जेसे धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीचे भक्त जना आपुल्या पाळीचे भक्त जना अंबरुषी साठी धर्म सोशियले अंबरुषी साठी जन्म सोशियले पाळीचे अंबरुषी साठी धर्म सोशियले धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना. देवाचा धंदा कोणाचा धंदा? देवाचा धंदा. हे तरुण मंडळी पाठीमागं बसली लक्ष देऊन ऐका. ते खरं तर पुढं पाहिजे होते पण आता बसले तेवढं बसू द्या नाही तर असं म्हणलं पुन्हा जायची नाही. हो आल्या आल्या तेच भेटली होती. देवाचा एकच धंदा. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. बर संतांचा धंदा नित्य नेमानं परमात्म्याचं चिंतन करणं बस. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे. संतांचा धंदा नेहमीच्याला परमात्म्याचं चिंतन करणं. हरि भजनी ढवळी जग हरि भजनी ढवळी जग महाराजांनी ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे त्यांनी हरिभजनी हे धवळलेले जग त्यांच्यासाठी हे प्रमाण खरं लागू पडतं. महाराज काही संसार पाहिला नाही काही पाहिलं नाही अखंड रात्रंदिवस 24 तास परमात्म्याचं चिंतन. इथलं कीर्तन झालं की तिथं कीर्तन. महाराज यायचे म्हणून रात्र रात्र कीर्तनं चालायची. महाराज आल्याच्या नंतर काला व्हायचा. सप्ताहाची सांगता व्हायची. ती परंपरा बऱ्याच ठिकाणी आपल्या गावामध्ये ती चालू आहे.
आणि वारकरी संप्रदायामध्ये जेवढ्या परंपरा आहेत त्या सर्व परंपरेतली सर्वश्रेष्ठ परंपरेतली पद्धत आहे महाराज, जी चिकून आहे. नाहीतरी आज 2 तासाचं कीर्तन भागवत महाराज ऐका वाटणं लोकांना. आता सगळं कमी कमी झालं, कसं कमी लागतं, आठवडा कमी झाला, हां छोटं छोटं लागतं. जास्त मोठं असेल तर बघत नाहीत कोणी. 1 मिनटं 1.5 मिनिटाचं क्लिप असेल तर पाहतात. मोठं चरित्र ते पेपरचे लेख वाचायचं बंद झालं, ज्ञानेश्वरी वाचवणं बंद झालं, नाही एवढं जमत त्यांना. दररोज एक ज्ञानेश्वरीची ओवी, तेही आयती मोबाईलवर आली पाहिजे. हो, भागवत महाराजांच्या स्वरात आली पाहिजे, आमच्या बंडू महाराजांच्या स्वरात आली पाहिजे असं वाटतं. म्हणजे असा प्रदीर्घ काल आपल्याला परमार्थाला नको वाटतं. महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. आणि ऐका, कशा करता हे केलं? हे तुमच्या माझ्या हिताकरता केलं, तुमचं माझं कल्याण व्हावं या करता केलं. बुडत हे जल बुडत हे जल बुडत हे जल कशा करता केलं? बुडत हे जन न देखवे डोळा. कोणाला? संतांना. येतो कळवळा मनोनिया. संतांना कळवळा येतो. ऐका, संतांना येतो तो काय? कळवळा. बुडत हे जन, त्यांना डोळ्यानं पाव वाटत नाही, संसारातल्या माणसाला पाहिल्याशिवाय राव वाटत नाही. म्हणून माणसं काही कोणी बुडत असेल तर त्याला वाचवायचा नाही, त्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतात. हे ते लक्षात. आणि वरून कमेंट असतात, जाऊ द्या त्याविषयी सोडून. पण तात्पर्य असं आहे, ज्यांना अंतःकरणापासून वाटतं ते संत आहेत. आज आपण ज्यांचं पुण्यस्मरण करतोय मोठे महाराज आहेत. कशा करता आपल्याला त्यांनी सांगितलं, बाबा रे, आपल्या अनेक पिढ्या आल्या आणि परमार्थ न करता, गाथा ज्ञानेश्वरीचं चिंतन न करता निघून गेले. काय फायदा झाला त्यांच्या जीवनाचा? आणि महाराजांनी म्हणून रात्रंदिवस धवळून काढला संपूर्ण महाराष्ट्र. आणि प्रत्येकाला घरोघरी गावोगावी जाऊन परमार्थ शिकवला, घडवलं महाराज. याच्याकरता महाराजांचं पुण्यस्मरण महत्त्वाचं आहे. आणि चरित्रातले अनेक भाग आहेत, सांगण्यात आपल्याला फार आनंद वाटेल. महाराज सर्वांवरती कशी संतांची कृपा असते. तुम्हाला आम्हाला कळत नाही तरी सारखी कृपा केली. ज्याला कळत नाही त्याचं कोणी काळजी करत नाही, ध्यानात ठेवा. जो हुशार आहे का त्याला जास्त किंमत आहे या जगात. कोणाला किंमत आहे? ज्ञानाला किंमत आहे. जो अज्ञानी त्याला काय किंमत आहे? त्याला काही किंमत नाही. येतं लक्षात? ज्ञानी असो किंवा नसो, एखादा मानत असेल ना त्याला ज्ञानी, तरी त्याला किंमत आहे. आता आम्हाला काय येतंय नाही येतंय हे काही माहिती नाही, पण तरी माणसं फुलं टाकतात अंगावर. किंमत आहे ना त्याला, किंमत आहे. या नारदाच्या गादीला किंमत आहे. परंतु सर्व सामान्यावरती सारखं प्रेम करणं, कृपा करणं ही संतांची कृपा आहे. गेल्या पिढ्याची पिढ्या येऊन गेल्या. तरुण मंडळी करता मला एक प्रमाण म्हणायचं आहे. पिढ्याची पिढ्या आल्या आणि गेल्या, नाही कळाला परमार्थ. महाराज म्हटले, आता तरी आपल्याला जे दिसतंय, ज्यांच्या समोर हे घडतंय त्यांना तरी कळालं पाहिजे. त्या पिढ्या वर्णन करत असताना फार गोड वर्णन केले. माझा आवाज येतोय का तुम्हाला? मी काय म्हणायलो?
मी पिढ्या म्हणलो का बिड्या पिढ्या हां मग धन्यवाद हां असं हो पांडुरंग भाऊ चेक केलं याला आता तरुण मंडळी लक्ष देऊ नये का किती पिढ्या होतात महाराज पिढ्याची पिढ्या आल्या कोणत्या कोणत्या वर्णन फार गोड आहे आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला देखत देखत ना तू पण देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भय आले मोठी पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे कुठल्या वाचून ठाव नाही पंढरपूर वाचून नेमकी अडचण काय झाली आजे पणजे आले गेले आता ज्यांनी सगळं हे पाहिलं त्याच्या तरी किमान लक्षात आलं पाहिजे म्हणून मोठ्या महाराजांची परंपरा आजही आदरणीय मालक चालवतात आणि ही परंपरा पुढे चालवत असताना आज पुण्यस्मरणाचा दिवस आहे आणि आज महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पंढरपूरच्या मालकाच्या दरबारात उत्सव चालू आहे विठ्ठल ही संतांची कृपा आहे घरोघरी जाऊन त्यांनी हे परमार्थाचे धडे आपल्याला दिले आहे की नाही श्री संत मोतीराम महाराज काय होतं त्या काळामध्ये ज्यावेळेला फळ्याला कीर्तन सेवा झाली भागवत महाराज तिथं त्यांनी सांगितलं की श्री संत मोतीराम महाराज ज्या वेळेला कीर्तनाला जायचे सोबतच टाळ घेऊन जायचे म्हणून टाळही नसायची त्या गावात त्यावेळेला गावोगावी टाळ स्वतः घेऊन जायचे हे माईक सिस्टीम असं तर काही नव्हतंच मंदिराचाही जास्त काही विषय नव्हता कोणाचं तरी माडीमध्ये कीर्तन व्हायचं रात्रभर कीर्तन चालायचं हे खरे उपकार त्यांचे आपल्यावर आहेत म्हणून आपल्याला आज हा परमार्थ पाहायला मिळाला त्याने जर तेवढे कष्ट केले नसते तर आपल्याला काय पाहायला मिळालं असतं जे होतं ते गेलं नाही का आपलं खूप ज्ञान गेलं का पुढे दिलं नाही म्हणून यांनी आपल्यावर फार मोठी कृपा केली खूप कष्ट केले आणि आपल्यापर्यंत हा मार्ग इथपर्यंत आणून ठेवला म्हणून संतांची कृपा सर्वश्रेष्ठ कृपा आहे आश्रीमंत श्री तुकोबार आहे सगळीकडे जाऊन येतात आणि आता निश्चित करतात की संतांशिवाय कृपा करण्यामध्ये आमच्या जीवनात कोणीही उपयुक्त नाही म्हणून आश्रीमंत श्री तुकोबार आहे संतांकडे कृपेची अभिलाषा करतात अभंग आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत
बरेच जणांचं वाजू का नको वाजू का नको असं चालू, म्हणून म्हटलं वाजवा, काय अडचण नाही. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, साधू संतांना जीवलग असं म्हटले, आणि खरे जीवलग आपले तेच आहेत ना. आपण ज्यांना जीवलग मानतो ते जीवलग थोडेच आहे. नाही नाही, ते वेळ आल्यावर सोडून जाणारे. दोन शब्द आहेत बघा, एक सोडवणारे आणि एक सोडणारे. येते लक्षात? हा, एक सोडवणार आहे आणि काही सोडवणारे आहेत, सोडणारे आहेत. माणसं म्हणत असतात बघा, कुठं गेल ते? मौतीला गेलो होतो. कुठं गेल ते? पाहुणे आमचे खर्चले, तिकडं गेलो होतो. जुना शब्द आहे खर्चले. आणि मग माणसं त्या स्मशानभूमीपर्यंत जातात. मग काय म्हणतात? कुठपर्यंत जातात? स्मशानभूमीपर्यंत. आणि तिथे गेल्यावर काय करतात? ते सोडून येतात की नाही, नेऊन घालून येतात की नाही? बरं, पाहुणे येतात आणि गावातले घरचे ते पण कोण कुठपर्यंत येतं, फार गोड वर्णन केलं. साथी है मित्र गंध के जलबिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी तो केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे तो केवल स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदान तक. इससे तो आगे, फार महत्वाचं आहे, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा. जीवन है 2 दिन का, मेला रहेगा. कायम न जग का झमेला रहेगा. जीवन है 2 दिन का. कोण कुठपर्यंत ते सगळे हे कसे आहेत? वाट लावणारे आहेत. सोडवणारा फक्त परमात्मा आहेत आणि कृपा करणारे फक्त संत आहेत. म्हणून जीवलग असणाऱ्या संतांना आता कृपेची अभिलाषा त्यांच्याकडे करतात. बरं, कशी कृपा आहे त्यांची? ज्ञानोबाराच्या जीवनातलं उदाहरण आहे. संतांची कृपा म्हणजे अत्यंत महत्त्वाची कृपा. पहा बरं का, ज्ञानोबाराय ज्या ज्या ठिकाणी गेले, जिथं जिथं ज्यांची ज्यांची संगती ज्ञानोबारांची ज्यांना घडली, त्यांच्या जीवनात कल्याण झालं, त्यांचा उद्धार झाला. आपण असं ऐकू नये चरित्रामध्ये. तो नाही का रेडा होता, रेडा. कोण? रेडा. आणि त्या पंडितांनी सांगितलं, याचंही नाव काय? ज्ञान आहे. तुझंही नाव ज्ञान आहे. मग तुला वेद येतो, याला वेद येईल का? म्हटले का नाही येणार? त्या मस्तकावरती हात ठेवला. कोणाच्या? रेड्याच्या. आणि तो रेड्या काय बोलायला लागला? ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. आणि ज्ञानोबारांनी म्हटल्याबरोबर तो रेडा वेद बोलायला लागला. ही ज्ञानोबारांची काय कृपा आहे. हात ठेवला, बोल म्हटल्याबरोबर रेडा बोलायला लागला. ज्ञानोबारांची कृपा. बर, ज्ञानोबारांची कृपा प्रत्येकावर, सजीवावर नाही, निर्जीवावर पण. ज्ञानोबाराया, श्री संत सोपान काका, निवृत्तीनाथ दादा, मुक्ताई साहेब सगळेजण सकाळी सकाळी दात घासत बसले होते भिंतीवर. आणि कळालं की योगीराज चांगदेवजी महाराज भेटायला येत आहेत. फार मोठा शिष्याचा ताफा सोबत आहे. वाघावर बसलेले आहेत, सापाचा चाबूक आहे गोपाळ भाऊ. आणि अशा अवस्थेमध्ये भेटायला येतात. कोण? हा, आपल्या गावातले नाही सांगायलो मी. कोण? योगीराज 1400 वर्षाचे तप्ती तीर रहिवासी चांगदेव महाराज भेटायला येत आहेत. कोणाला? ज्ञानोबारायांना सगळ्यांना. ज्या वेळेला कळालं त्यावेळेला ज्ञानोबारायांनी विचारलं दादांना, दादा योगीराज भेटायला येतात, आपण 2 पावलं पुढं गेलं पाहिजे. दादाने सांगितलं, ज्ञाना का नाही गेलं पाहिजे? गेलंच पाहिजे. मोठी माणसं आली, 2 पावलं पुढं गेलं पाहिजे. पण दादा कसं जायचं? म्हटले का? अहो ते सामान्य आलेत का? फार मोठी शिष्याची फौज सोबत आहे, वाघावरती बसलेली आहेत, हातामध्ये सापाचा चाबूक आहे, आणि आपण कसं जायचं?
निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं, माऊली या भिंतीलाच आज्ञा करा. ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीलाच आज्ञा केली, चल. चालविले झाडा भिंती, सांगयाचे भ्रांती. हो, चालविले झाडा भिंती, सांगयाचे भ्रांती. हरली सांगयाची भ्रांती. इतकं कणखर सगळ्याच्या कानापर्यंत तुम्ही नेऊन घात. नाही तर मी बोलून बोलून काय उपयोग आहे. धन्यवाद. ज्ञानोबर आहे ज्या वेळेला भिंतीला आज्ञा केली, मला तुम्हाला विषय हा सांगायचा, ज्यावेळेला भिंत चालली महाराज, काय चालली? हा, भिंत निर्जू भिंत चालली. ज्ञानोबराने आज्ञा केलं बरोबर त्या भिंतीचं कल्याण झालं, तिच्यावर कृपा झाली, ती भिंत चालली. रेडा वेद बोलला. पण ऐका ना, आज त्याचा परिणाम काय त्या कृपेचा? जी भिंत चालली त्या भिंतीला काय? बोला ना, मंदिर आहे मंदिर. कशाला? त्या भिंतीला. हा, मंदिराला भिंती बऱ्याच जाग्यावर असतील येते का लक्षात? पण भिंतीचं मंदिर होतं ही संतांची कृपा आहे. आणखीन एक विषय फार गोड आहे. हे खांब दिसतात नाही, खांब. ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी लिहित असताना, ज्ञानोबरांचं फार वैशिष्ट्य मोठं आहे महाराज. ज्ञानोबराची ती ज्ञानेश्वरी लिहित असताना ते सामान्य ज्ञानेश्वरी नाही, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी लिहिली कोणी? शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. पण ते सच्चिदानंद बाबा मेलेले होते. कसे होते? मेलेल्या माणसाच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहून घेतली. ऐका, श्रीगुरु निवृत्तीनाथ समोर बसलेले आहेत, खांबाला टेकून देऊन ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आता श्रेष्ठ कृपा ऐका बरं का. खांबाला टेकून देऊन बसल्याच्या नंतर, आता बाबा तुम्ही खांबाला टेकून देऊन बसले, काय नाव आहे तुमचं? बसा बसा, तसं काय नाही. तुमचं काय नाव आहे? हा, साहेबराव. वा वा वा, मला 2 नावं लय आवडते महाराज, साहेबराव आणि रावसाहेब. हे साहेबराव दादा, रावसाहेब आहेत का कोणी? आहेत का? मग जमलं. हा, साहेबराव दादा तुम्ही जसं बसले तसं ज्ञानोबर आहे बसलेले आहे. कशाला? ज्ञानेश्वरी सांगायला. समोर श्रीगुरु निवृत्तीनाथ दादा आहेत, बसलेली मंडळी आहेत, ज्ञानेश्वरी सांगितली. आता ऐका, कृपा ऐका. ज्या खांबाला टेकन देऊन ज्ञानोबराय बसले, त्या खांबाला टेकन देऊन ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आजही तुम्ही जर गेले तर त्या खांबालाही मंदिर आहे. त्या खांबालाही काय? मंदिर आहे. आता मला तुम्हाला एक लक्ष देऊन ऐका, सांगायचं असं आहे की संतांची कृपा किती श्रेष्ठ आहे. ज्या खांबाला टेकन देऊन बसले, टेकन देऊन बसल्याच्या नंतर खांबाकडे काय होईल? पाठ होईल. सामान्य. आता ऐका, ज्याच्याकडं पाठ केली संतांनी त्याचं जर मंदिर होत असेल, तर ज्याच्याकडं तोंड केलं त्याचं काय होईल सांगा? काय होईल? कल्याणच होणार महाराज. जीवनात त्याच्या काही शिल्लक राहणार नाही. आणि तेच संतांची कृपा. श्री संत मारोतराव महाराज आपल्याकडं येऊन, घरी येऊन, गावात येऊन, तुमच्या माझ्याकडं पाहून, पाठ करून नाही, पाहून आपल्यावरती कृपा केली, म्हणून आपल्या जीवनाचं कल्याण झालं. विठाला विठाला. म्हणून आदरणीय मोठ्या महाराजांचे आपल्या जीवनावरती फार मोठे उपकार आहेत. आणि त्या उपकारातून उतराई होण्याकरता थोडंसं काहीतरी केलं पाहिजे, असं गोपाळभाऊंच्या हृदयात, अंतःकरणात आलं. आणि त्यांचा संकल्प त्यांनी सत्य असणारा संकल्प वृत्तीमध्ये उतरवला, कृतीमध्ये उतरवला.
म्हणून गोपाळ भाऊंना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे ऐका. तसंही सत्य संकल्पाचा दाता कोण असतो? सत्य संकल्पाचा दाता नारायण. सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य संकल्प अंतःकरणात येणं महत्वाचं आहे. आला तो वृत्तीमध्ये कृतीमध्ये उतरवला, हे दुसरं वर्ष आहे. आज मोठ्या महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र आलो. एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, महाराजांना जाऊन किती वर्ष होत आहे यावर्षी? बोला ना. 25 झाले नाही? 26वं वर्ष आहे. हा हो, चालू झालं 26वं वर्ष. ऐका, 26 वर्ष आज सुरू होत आहेत. या 26 वर्षामध्ये आपल्या मराठवाड्याचा, परभणी जिल्ह्याचा असा एकही दिवस गेला नसेल महाराजांची आठवण झाली नाही. असं प्रत्येकाला आठवण आहे, प्रत्येकाला दर्शन आहे. आणि अशा महान संतांची पुण्यतिथी गोपाळ भाऊ तुम्हाला करण्याचा योग आला तुमच्या जीवनामध्ये. फार तुमचं पूर्वजन्मीची पुण्य आहे म्हणून हे करायला मिळालं. थोडं सांगू का, त्याची पुण्य आहे जास्त आणि आपली थोडी कमीच म्हणावं लागेल. आपल्या अंतःकरणात आलं नाही म्हणून. आता बऱ्याच जणांचे येईल, आणखीन गावोगावी हे उत्सव सुरू होतील आणि झालेच पाहिजे. संतांची पुण्यतिथी उत्सव झाले पाहिजे. ऐका, आज मायबापाचं करायला लेकरं तयार नाहीत. थोडं माफी मागून बोलतो, आपल्या परभणीला फार मोठा डब्बा आहे, स्वतंत्र महिला वृद्धाश्रम आहे. येतंय लक्षात? हे काय फार सन्मानाची गोष्ट नाही आपल्यासाठी, अपमानाचीच गोष्ट आहे. पण तरीही आज अशीही मंडळी आपल्याला दिसतात, आई वडिलाची तर सेवा करतातच, परंतु मोठ्या महाराजांची पुण्यतिथी करतात. हा सगळ्यात मोठा आदर्श घेण्यासारखा आहे. विठ्ठल आणि संतांची कृपा आपल्यावरतीही व्हावी असं या ठिकाणी श्रीमंत श्री तुकोबाराय व्यक्त होत असताना एक गोष्ट संतांकडे मागतात. काय मागतात? एकच मागतात, आमचं काय करा, गोमट करा. अभंगाचं दुसरं चरण. गोमट ते करा माझे, गोमट ते करा माझे, माझे गोमट ते करा माझे, गोमट ते करा माझे वा वा माझे
टाळकरी मंडळीसाठी एकदा टाळी वाजवा मला. हा, हे सोपं आहे का हे टाळ वाजवणं भजन म्हणणं? हां, हे साऊंड सिस्टीम लावणं हे सोपं आहे? सारखी नजर जाते तिकडं थोडंसं. म्हणून सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद महाराज. एवढी प्रसन्नता ना फक्त भजनानं येते बरं का. याचं कारण आहे सगळ्या साधू संतांनी, सर्व पूर्वसुरी महात्म्यांनी भजनाला सर्वश्रेष्ठ प्रमाण दिलं. आमच्या आजोबाच्या मुखामध्ये नेहमी प्रमाण असायचं. त्यांना कीर्तन आवडत नव्हतं. मी ते असताना एकदा कीर्तन केलं होतं. हां बरं आहे म्हटले, पण भजन करीत जा. त्याचं काय म्हणणं होतं महाराज? भजन का काय थोर पाना जाळावे काय थोर पाना जाळावे ते भजन प्रमाण. हां कळालं. काय थोरपण जाळावे ते भजन सर्वश्रेष्ठ आहे. बसलेली मंडळीमध्ये नाही कोरक म्हणे ते टाळ करीन कोरक वाजू दे याचा कारभार कोरक चढू तू काय माहिती. काय नाही आवरले आपलं. हो बोलता बोलता आपल्या 8 तासासहित उरकून घेतो, काळजी करू नका. तात्पर्य असं आहे ही संतांची सर्वश्रेष्ठ कृपा आहे आणि त्यांच्याकडंच मागणी केली, महाराज आमच्या जीवनाचं गोमटं करा. काय करा? गोमटं करा. म्हणजे गोमटं म्हणजे नेमकं काय ते बी तुम्हीच ठरवा. म्हणजे आम्हाला कळत असतं तर तुम्हाला कशाला म्हटलं असतं. गोमटं म्हणजे आपण काय अर्थ करणार त्याचा? होऊ शकत नाही, करता येणार नाही. मग तुम्हीच त्याचा अर्थही करा ना. आमच्या जीवनाचं चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या हिशोबानं करा. गोमटे ते करा माझे. याच्याकरता भार आणि ओझ कोणावर घातलेलं आहे? संतांवरती घातलेलं आहे. आपण भार ओझ कोणावर घालतो? बोला ना. आपण घरच्यावर, पप्याच्या माईवर. काय उपयोग? नाही होत. संसारामध्ये कोणावरतीही भार ओझ घालून उपयोग नाही. भार घालायचा असेल, ओझं घालायचं असेल तर जेवढं ज्याची क्षमता आहे त्याच्यावर घातलं पाहिजे. सर्वश्रेष्ठ क्षमता, सर्व शक्तिमान असणारे संत आहेत, परमात्मा आहेत. म्हणून आज तुकोबाऱ्या संतांवरती भार घालतात. आणि आमच्या जीवनाचं चांगलं करा, गोमटं करा, तुमच्या हिशोबानं करा, तुम्हाला वाटतं तसं करा. पण ऐका, याच्याकरता हे सगळं करण्याकरता संतांची संगती घडली पाहिजे, एवढं ध्यानात ठेवा. संगती जर घडली तर होतं. गुरुवरे स्वामीजी याच्यासाठी फार गोड भजन गात असतात. संतांची संगती केली पाहिजे. सगळ्यांनी टाळी वाजून म्हणा. संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. हम संतन के संग लाग रे, हो तेरी अच्छी बनेगी. हाँ संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जागेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जागेगी.
कोणाचं चांगलं होईल. महाराज नुसतंच म्हणता का कोणाचं चांगलं झालं, त्याची उदाहरणं दिली. ध्रुवजी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. कोणाचं? ध्रुव महाराजांचं झालं, प्रल्हादजीचं चांगलं झालं ना. ध्रुवजी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. त्याच्यासाठी लाग सके तो लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीमध्ये आपण आलं पाहिजे. आपला तासभर का होईना भजन कीर्तनामध्ये गेला पाहिजे. नाहीतरी आयुष्य असं चाललेलंच आहे महाराज. त्यात काय किंमत आहे का आपल्या आयुष्यात? बसलेली माणसं सांगा ना, मी बसलेली माणसं एखाद्याचं घराणं सुरू झालं का ते म्हणतात अरे बस कर कोरकतो हे आंबट घराणं. भजन सुरू झालं तसं वाटतं का? नाही काकडा भजन ऐका वाटतं की नाही सकाळी सकाळी? हो, फक्त मना वाटत नाही. ऐकावं वाटतं ही साधन आहे. ऐका ना, ऐकावं जरी वाटत असेल तरी काहीतरी पुण्य येतावंच ऐकावं वाटतं ना. आम्ही लहान होतो ना त्यावेळेला गावातल्या सगळ्या महिला मंडळी बरोबर 5-5:30ला महाराज मारुतीरायाच्या मंदिरात काकडा सुरू व्हायचा आणि ओवाळायला यायचे बरोबर काकडा आरतीच्या टायमात. आता येतात की नाही तुमच्या इथे? येत असतील, नाही असं काही नाही, येतात सगळीकडे. आलं पाहिजे. एक साधन आहे देवाची आणि संतांची संगत माणसाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. याकरता संत संगती झाल्याच्या नंतर कृपा होत असते. परमात्म्याला आपण पाहिलं, परमात्म्यानं आपल्याकडं पाहावं, याच्याकरता संगती महत्त्वाचं, याच्याकरता त्याचं चिंतन महत्त्वाचं आहे. कसं करायचं सांगतो एकदा. सर्वांनी दोन्ही हात वर करा. ज्यांनी ज्यांनी घरून येताना आपण आपले हात आणले त्यांनी वर करा. झालं कीर्तन. सरळ सरळ सरळ. महिला मंडळी सरळ. हा, पाठीमागची तरुण मंडळी ते लिंबा खाल्ले. ओय नारायण तात्या, हात हात हात. हा जावई हसले. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. नानो बाराया माझ्या तुको बाराया, नानो बाराया माझ्या तुको बाराया. हो नानो बाराया माझ्या तुको बाराया, नानो बाराया माझ्या तुको बाराया, नानो बाराया माझ्या तुको बाराया, नानो बाराया माझ्या तुको बाराया. हरी नानो बाराया माझ्या तुको बाराया, नानो बाराया माझ्या तुको बाराया, बाराया माझ्या तुको बाराया, बाराया माझ्या तुको बाराया. संतांची संगत, परमात्म्याचं चिंतन, या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकाच्या जीवनात ह्या घडाव्यात अशी या ठिकाणी मारुतीरायाच्या चरणावरती प्रार्थना करतो. आज मोठ्या महाराजांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्तानं आदरणीय मोठ्या महाराजांच्या चरणावरती विनंती करूयात, महाराज आमच्याही जीवनामध्ये परमार्थ घडावा. घडत असेल त्याच्यामध्ये वृद्धी व्हावी, असेल त्याच्यामध्ये इतरांनाही करण्याची वृत्ती व्हावी आणि सगळ्यांकडून असाच परमार्थ चांगला घडत राहू अशी प्रार्थना महाराजांच्या चरणावरती करूयात. आदरणीय गोपाळ भाऊंनाही खूप खूप धन्यवाद. त्यांनाही मोठ्या महाराजांची, साधू संतांची त्यांच्यावरती कृपा असावी आणि कृपा अशीच राहील. तरुण मंडळीची विशेष धन्यवाद. आपण या ठिकाणी कीर्तनाला आलात, कीर्तन तुम्ही श्रवण केलं त्याच्याबद्दल तरुण मंडळीलाही धन्यवाद. आणि राहिलेली दोन चरणं, वंचिले ते पायापाशी, नाही असे वेगळे, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी, तुका म्हणी सोडिल्या गाठी, दिली पायी दिली मिठी पायासी, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. कोणावर भार घालायचंय, कोणावर ओझं घालायचंय? संतांवरती नाही तर देवावरती. का म्हटले? त्यांना ते जमतं म्हणून. नाहीतर व्यवहारात काय होतं, तुकोबारा म्हटले हातीच्या वर ठेवतात पाठीवर बसायला, त्याला काय म्हणतात? हा,
अंबारी तिचं ओझं मुंगीवर दिल्या जमन का? नाही मग संसारातलं घरानं एखाद्याला सांगणं म्हणजे तसं आहे. काय घालीत आहे कोण? कार्यसिद्धीला जाणार नाही. चूक प्रघात होऊ नये म्हणून संतांवरती हे ओझं आणि भार घालून आज आपल्याला मोकळं व्हायचं आहे. परंतु हे करत असताना त्यांचं चिंतन, त्यांनी दाखवलेला रस्ता हा सोडायचा नाही, एवढं लक्षात ठेवा. उपस्थित सर्व श्रोते मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आणि आदरणीय आमचे भागवत महाराज, त्यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, महाराज मंडळी, सर्वांनी सेवा गोड करून घेतली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. चाल घ्यायची बरं. भजन घेऊन येऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं जरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे जरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. सोडिल्या गाठी तो कामने सोडिल्या गाठी तो कामने सोडिल्या गाठी सोडिल्या गाठी सोडिल्या गाठी तो कामने सोडिल्या गाठी तो कामने सोडिल्या गाठी तो कामने सोडिल्या गाठी दिल मीठी पायासी दिली मीठी पायासी दिली मीठी पायासी गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे
जे बार ओजे तुमासे बार ओजे बोला महाराज भार ओझे तुमास भार ओझे तुमासी 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 आ आ आ भार ओझे भार ओझे तुम्हा भार ओझे तुमासे भार ओझे समाधान तुमसे देखे आदुर्वाडी पदे ते सापडले तुका म्हणे भोगले
करती प्रेमानंदा लोचना नित्य करते अवलोकना नामा मने केशवाचे देखून राहिलो तटस्थे मोदी अवतार पांडुरंग आवडे जाणी आरती ज्ञान राजा महाकैवल्यता ज्योतिषा संत माझा आरती ज्ञान राजा हे प्रगट भूया बोले विश्व प्रमाते राम जनार्दन जय भगवते आरती ज्ञान राजा महाकैवल्यता ज्योतिषा संत माझा आरती ज्ञान राजा हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धावा सच्चिदानंद मूर्ती पाये कव्या महाआरती तुकारामा राघवे सागरात तारिणी तैसे तुको माझी आ भंगर फुले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धावा